जानोरीमध्ये एका बाजूला विमानतळ सुरू झालं असून दुसरीकडे ज्ञानगंगा एक्सप्रेस नावाने ज्ञानदानाची रेल्वे तयार झाली असून ही रेल्वे लवकरच आणखी मोठा आकार घेणार असल्याची खात्री व्यक्त करत जानोरी जिल्हा परिषदेच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केलंय. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे वर्गखोल्यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी सरोज जगताप, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, इवतचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर, शालेय पोषण आहार अधीक्षक पीजी गोंधळी, केंद्रप्रमुख विजय निकम, HL युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुटे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या होत असलेल्या विकासाबद्दल समाधान व्यक्त करत HLच्या माध्यमातून शाळेची इमारत परिपूर्ण करू असं आश्वासन दिलंय. त्यापूर्वी जानोरी ग्रामपंचायत येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका व बहुउद्देशीय सभागृहाचं लोकार्पण खासदार भास्कर भगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून औक्षण करत लेझिम नृत्य सादर करत सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं. त्यानंतर वर्गखोल्या इमारतीचे लोकार्पण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षिका प्रतिभा बागुल, सुनंदा गवंडे, पूजा उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केलं. शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व पटवून देत जानोरी शाळेच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केलं. HL युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक यांनी देखील शाळेसाठी इमारत आणण्यासाठी आपण योगदान देणार असल्याचं आश्वासन दिलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षण तज्ज्ञ संदीप गुंजाळ यांनी केलं. यावेळी ओझर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याकडून शाळेला 10 घड्याळं भेट देण्यात आली. अशोक कदम, शिल्पा डेंगळे यांच्याकडूनही 3 फॅन शाळेला भेट देण्यात आले. त्याचबरोबर इंडोपंप कंपनीचे संचालक नानासाहेब ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला 51,000चा निधी उपलब्ध करून देत शाळेवर खर्च करण्याची माहिती दिली. त्यातूनच 2 स्मार्ट टीव्ही देखील शाळेला भेट देण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामपंचायत अधिकारी नानाभाऊ खांडेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुनीता बोस, उपाध्यक्ष शरद काठे, सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष किशोर जाधव, मोहाडी खेडगाव गटातील शिक्षक, मुख्याध्यापक, जानोरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका लीना गोसावी, सर्व शिक्षकवृंद, पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक राजेंद्र उगले यांनी केले, तर आभार गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी मानले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.